पुसद तालुक्यामध्ये नगर परिषदेसमोर साखळी उपोषण करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीतर्फे बुद्धरत्न भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांची कार्यकारिणी नगर परिषद हद्दीतील नाली साफसफाई, घनकचरा स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घंटागाडी यांच्या संदर्भातील माहिती मागितली होती। मात्र माहिती न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपोषणास बसलेले आहेत। नमस्कार, मी बुद्धरत्न भालेराव, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसद। मागील 27 तारखेपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुसद नगर परिषदच्या समोर घंटागाडीच्या संदर्भामध्ये साखळी उपोषण सुरू आहे आणि उपोषणाला आज 13 दिवस उलटून गेले। उपोषण सुरू असताना आम्ही माहितीच्या अधिकाराखाली आणि आमच्या काही प्रमुख मागण्या घेऊन नगरपालिकेला माहिती मागितली घंटागाडी संदर्भात। जेव्हा त्यांनी ती माहिती आम्हाला पुरवली, त्या माहितीच्या आधारावर आम्हाला काही नगरपालिकेमध्ये घंटागाडी, घनकचरा आणि मनुष्यबळाच्या ठेक्यामध्ये काही गंभीर गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत। त्या गोष्टीला अनुसरून आम्ही पाठीमागे एक पत्रकार परिषदसुद्धा घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जो घंटागाडी, घनकचरा आणि मनुष्यबळामध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे याची आम्ही जनतेसमोर मांडणी केली। पण आज त्याही गोष्टीला 5-6 दिवस उलटून आणि त्याच्यात 2 दिवसा अगोदर आम्ही 3 RTI नगरपालिकेमध्ये दाखल केले होते की ज्या RTIच्या माध्यमातून आपल्याला मनुष्यबळ आणि घनकचऱ्यामध्ये जो काही अपव्यवहार झालेला आहे तो उघडकीस आणू शकतो किंवा नसेल झाला तर तसं जनतेसमोर ते सुद्धा आपण मांडू शकतो। पण ती RTI जो आपण टाकलेला आहे ती माहिती आम्हाला जेव्हा मिळेल तेव्हाच ही आंदोलनाची पुढची दिशा आपल्याला ठरवता येईल। जोपर्यंत RTIमधून माहिती मिळणार नाही तोपर्यंत आपण कुठलीही कुणावर असे शंका कुशंका घेऊ शकणार नाही। म्हणून आम्ही नगरपालिकेलाही आपल्या माध्यमातून विनंती करतो की आम्ही जो RTIच्या माध्यमातून माहिती मागितली आहे ती आम्हाला आपण शक्य तेवढ्या लवकर द्यावं, कारण की हा जो प्रश्न आहे तो जनतेच्या पैशाचा आहे, जनतेच्या आरोग्याचा आहे। घंटागाडी व्यवस्थित न गेल्यामुळं जे सर्वसामान्य लोक आपल्या घरात जो ओला कचरा जमा होतो तो धरतात आणि समोरच्या नालीमध्ये टाकतात। त्यामुळे काय होते की नाल्या जाम होतात आणि नाली जाम झाल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यावर त्याचा अतिरिक्त ताण पडतो। त्याचबरोबर घरासमोरून जे पाणी वाहते त्याच्यामध्ये कचरा टाकला तर ते वाहणार नाही। आणि मी पुसद शहरातील काही वार्ड असे आहे, आपल्या जवळील सुभाष वार्ड आहे, मी बघतो पावसाळ्यामध्ये त्या नालीमधून असे बारीक बारीक आळ्यासुद्धा बाहेर लोकांच्या दरवाजापर्यंत येतात। तर या सर्व गोष्टीमुळं सामान्य नागरिकाचं आरोग्य धोक्यामध्ये येऊ शकते। या गोष्टीची आपण काळजी घेऊन त्या गोष्टी लक्षात ठेवून लवकरात लवकर आम्ही मागितलेल्या माहिती अधिकाराच्या अंतर्गत जी माहिती आहे ती आम्हाला पुरवावी। आणि मी जनतेला आपल्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की हा जो लढा आहे हा आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी, आपल्या हितांसाठी आपण जे टॅक्सचा पैसा देत असतो त्या पैसा कुठं जाते, त्याचा कुठं अपव्यवहार होते का, या सर्व गोष्टीसाठी आंदोलन उभं केलेलं आहे। ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शहरातील वासियांना विनंती करतो की आपणही या उपोषण मंडपाच्या स्थळी यावं, मंडपाला भेट द्यावी, आपलं मत मांडावं। तेव्हा कुठे या झोपलेल्या नगर परिषद प्रशासनावर त्याचा दबाव पडेल आणि ते लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य करतील। धन्यवाद, नमस्कार। प्रतिनिधी राहुल पडघणे।